नमस्कार. तर आपण ही भरलेली भेंडी करणार आहोत. तर त्यासाठी मी ही पावशेर म्हणजे 250 ग्रॅम भेंडी घेतली. तर मी धुवून चांगली सुकून घेतली. हे खोबरं, शेंगदाणे, तीळ आणि हे बेसन पीठ. तर आता हे आपण भाजून घेणार आहोत. तर आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. ते शेंगदाणे थोडे असे भाजत आले की गॅस एकदम बारीक करायचा. त्यात हे तीळ, खोबरं पण हे पण छान भाजून घेऊया. याला छानपैकी कलर आला. तर आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया. तर हे मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही, थोडंसं मोठं मोठं ठेवायचं. हे बघा, ह्याप्रमाणे बारीक वाटून घ्यायचं. बघा किती छान वास येतो. तर आपण हे ह्याच्यात काढून घेऊया. थोडंसं बेसन पीठ टाकणार आहे. पावडर छोटा बारीक चमचा, हळद, थोडा गोडा मसाला किंवा गरम मसाला, धना पावडर, मिरची पावडर, थोडा कांदा मसाला. ह्याने टेस्ट खूप छान येते. आणि जिरा पावडर व्यवस्थित टाकायचे. मीठ हे थोडं तेल. तर आपला मसाला तयार आहे. आता आपण भेंडी उभी कापून घेऊया. तर ही भेंडी अशी उभी हे बघ ह्याप्रमाणे अशी कापून ह्यात मसाला हे अंगठ्याने असं हे करून अशाप्रमाणे आपण भरून या सगळ्या घेणार आहोत. ही आपली भेंडी भरून रेडी आहे बघा सगळी. आता आपण ही तळून घेऊया. थोडं तेल टाकून हे भेंड्या अशा लावून घेऊया. ते अशा आपण लावलेत. ते बारीक गॅसवर आपण याला झाकून ठेवणार. मग पलटी करायची. थोडं तेल हे ह्याला वाफलून घेऊया. आपण एकदा पलटी करून घ्या भेंडी. हे बघा एक साईडने हे अशा हे बघा इकडून छान भाजत आली. आता ही पलट्या करून सगळी घ्यायची. इकडे भाजले की या कढईच्या मध्ये घ्यायची. साईडनी असे छानपैकी कलर आला. याला भाजत आले थोडं तळल्या गेलं. ते अशा टाईप आपण सगळ्या पलटी आलटी करून तळणार आहोत. भेंडी रेडी. आपण ह्याच्यात काढून घेऊया. मी ह्यात काढून घेते. ही भेंडी आपली रेडी. बघा तळून एकदम कुरकुरीत छान झाली.